आणि या व्यासपीठावरती सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो। जरूर माझ्यावरती अन्याय करा, पण तो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती जो अन्याय करतो त्याला या कराड उत्तरची जनता कधीच माफ करणार नाही। मित्र, मी जास्तीचं खोलामध्ये जाणार नाही। तुम्हाला झालेला इतिहास प्रकार सगळं माहिती आहे। काही दांडग्यांच्या घरामध्ये तिकिटा दिल्या, गोरगरीब कार्यकर्त्यांना डावललं, परंतु या तालुक्याला कधी अन्याय सहन करण्याची, या तालुक्यानं अन्याय कधी सहन केलेला नाही। कराड तालुक्यानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म दिला। या कराड तालुक्यानं अनेक नेते मोठे केले। या कराड तालुक्यानं महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्रीपद म्हणून भूषवलं। अशा कराड तालुक्यावरती ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला आपण गप बसून चालणार आहे का? सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं पाहिजे, गप बसून चालेल का? खरं तर सामान्य माणूस मोठा होतोय तर काही लोकांच्या मनामध्ये खुपतंय। काही लोकांना या तालुक्यातला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही पाहिजे, या तालुक्यातला एकही पंचायत समिती सदस्य निवडून आला नाही पाहिजे अशी भूमिका घेऊन सातत्यानं गेली 8-9 महिने काम चालू होतं। या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रॉब्लेम झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन अनेक जण काम करत होते। परंतु मित्रहो, इथली जनता आणि इथला मतदार तुमच्या कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही। आज इथे जमलेला सगळा मतदार बांधव कुणालाही निरोप दिला नाही। आपण मनानं इथं आपण या ठिकाणी आज सकाळी निरोप दिला, एक मेसेज टाकला आणि आपण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला। खरं तर माझ्या गेल्या 23 वर्षामध्ये अनेक लोकांना मी भेटलो, अनेक कार्यकर्त्यांना मी भेटलो, परंतु या कराड तालुक्यामध्ये अनेक लोक मला भेटली, परंतु माझ्यावरती जे प्रेम इथल्या जनतेनं केलं ना ते खरंच मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही। माझ्या परीने मी अनेक कामं लोकांची केली, विकासात्मक कामं केली, सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक कामं केली, परंतु माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता हे अनेक लोकांना रुजला नाही, म्हणून माझ्यावरती षडयंत्र इथल्या काही लोकांनी केलं। विकासामध्ये मी काय कमी पडलो होतो? अनेक गावामध्ये मी निधी दिला। मगाशी रणजितनं सांगितलं, मी 35 लाख रुपयाचा मी कुठल्या संविधानिक पदावर नसताना शिरवड्यामध्ये निधी दिला। या ठिकाणी राजूदादा बसलेले आहेत व्यासपीठावरती, पिंटू लोहार आहे इथं समोर। मला सकाळी फोन आला, आमच्या दारातला अर्धा रस्ता झालाय भाऊ, आमचा अर्धा रस्ता झाला नाही तर आमच्याकडे परत तुम्ही येऊ नका। एक दिवसामध्ये तिथला निधी मंजूर करून आणला आणि 8 ते 10 दिवसामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण केलं। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये निधी दिला, अनेक कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं केली।